नमस्कार मंडळी, मी साक्षी. तर आपण ज्याच्या आतुरतेने वाट पाहत होतो त्या पावसाचं वातावरण आज आमच्या इकडे झालं होतं आणि तो फायनली दुपारी पडलाच होता सोडा. तर जेव्हा मी सकाळी लवकर उठते ना, तेव्हा माझं पहिलं काम असतं की केस विंचरून घ्यायचे. जर नाही विंचरले तर ते पुन्हा घरभर सगळीकडे पडतात आणि मग काय झाडू मारताना मध्ये मध्ये येत राहतात. तर आज मी नाश्त्यामध्ये खिचडी बनवली होती. जेव्हापासून मला प्रेग्नेन्सी राहिलेली ना, तेव्हापासून मग काय उपवास वगैरे सगळं बंद केलेलं होतं आणि अजूनही मी काही उपवास चालू वगैरे केले नाहीत. पण खिचडी खायची कधी कधी इच्छा होते, मग काय मी नाश्त्याला कधी कधी बनवत असते. तर इकडं खिचडी आणि दही याचा नाश्ता आम्ही सगळ्यांनी करून घेतला. तर आमचं दुपारी बाहेर जायचा प्लॅन होता, तर गाडीवरून जायचं होतं. तितक्यात मोठा पाऊस आला. त्यानंतर मग आम्ही रिक्षा पाहायला गेलो. लवकर काही रिक्षा भेटत नव्हती, तेव्हा आम्ही इथं फोटो काढायचं आमचं चालू होतं आणि यांचं रिक्षा बघायचं चालू होतं. तर तितक्यात आम्हाला ही रिक्षा भेटली आणि आम्ही मग निघालो. तर इकडं बघा, नंतर मोठाच पाऊस आला. तुम्हाला खड्ड्यामध्ये पाणी साठलेलं दिसत असेल. तर माझा भाऊ आला होता, मग त्याला घरी बसून बोर होईल म्हणून म्हटलं की चला फिरून येऊया. म्हणून आम्ही त्याला मॉलमध्ये घेऊन आलो होतो. आता या मॉलच्याने आमची एक गोड आठवण राहिली होती, कारण ही दुसरी वेळ होती आम्हाला इथं यायची. पहिल्या वेळेस काय झालं होतं, आम्ही गाडी पार्क केली आणि काही पाहिलं नव्हतं की कुठे पार्क केले किंवा त्याचे सेशन असतात ते काही बघितले नव्हते आणि डायरेक्ट आम्ही गेलो होतो. जेव्हा घरी जायची वेळ आली ना, तेव्हा आमच्या लक्षातच येईना की आम्ही गाडी कुठे पार्क केले. तर तब्बल आम्ही 1 तासभर शोधतच होतो आणि कुणाला काय म्हणून विचारायचं हे आमच्या लक्षात पण येत नव्हतं, कारण आम्ही कुठं पार्क केले हे आम्हालाच माहिती नव्हतं. तर आम्ही इकडे तिकडे चालून ना खूप थकलो होतो, खूपच चाललं होतं. तर ही होती आमची गोड आठवण या मॉलसोबत. तर इकडे छोटे छोटे स्पॉट होते फोटो काढण्यासाठी. तर माझा आणि श्रीषाचं इकडं तिकडे जाऊन फोटो काढायला चालूच होते. तर श्रीषा पण खूप एन्जॉय करत होती हां. तर श्रीषा जाईल तिकडे सगळं काही बघत होती. तर हा स्पॉट खूप छान होता फोटो सेशनसाठी. तर माझा आणि श्रीषाचं पुन्हा एकदा फोटो काढायलाचं चालू होतं. श्रीषाचे बाबा होते, ते आमचे फोटो काढत होते, ते काही कंटाळत नव्हते. आणि आई कुठं, आई आणि बाबा केस तुझे केस कुठं आहे? केस बाबू, आणि कान कुठं आहे? कान आणि डोळे कुठे आहेत बाबू? डोळे कुठे आहेत डोळे? आणि नाक कुठे आहे? नाक आणि ओठ आणि जीभ कुठं आहे? जीभ इकडं बघ बाबू. आणि पोट कुठे आहे? पोट. आणि पाय कुठे आहेत? पाय तुझे. गुड गर्ल. हे सगळ्यांनी मॉल खाली करा. कसं मॉल खाली करा, मॉल खाली करा. माझा मॉल पाहिजे हो. पैसे द्यायला तर खाली करा लवकर. विचारा की नेताजी कसं करतो? यस. जय 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 श्री जय श्रीषासोबत बोलत आम्हाला समजलंच नाही की केवढ्यात आमची ऑर्डर तयार झाली. तर आता इथे एक झालं होतं की KFC बंद होतं. आम्हाला KFCमध्ये काहीतरी खायचं होतं, पण त्यांचा गॅसचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे KFC बंद होतं. काही तर पॉपॉइन्स म्हणून नवीन आलं होतं, तर तिथं आम्ही एक ट्राय केलं. तर असा होता आमचा आजचा दिवस. त्यानंतर आम्हाला रात्र झाली होती आणि पाऊस काही थांबला नव्हता. तर आम्ही तसंच निघालो. तर श्रीषा पण खूप थकली होती, ती जाताना थोडं रडत होती, पण काय 5 मिनिटाच्या अंतरावर आमचं घर होतं, त्यामुळे काही वाटलं नाही. पण खरेदीचं तुम्हाला काही दाखवताच आलं नाही, कारण ते शूट घेता आलं नाही मला, कारण आम्ही कपडे चूज करण्यामध्येच बिझी होतो. आता कसं पावसाळा चालू झाला आहे, त्यामुळे तिला फुल स्लीवचे थोडे कपडे घेतले होते, थोडे शॉर्ट स्लीवचे घेतले होते. मात्र श्रीषाच्या बाबांना आवडले होते म्हणून त्यांनी हे घेतले होते. तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.